धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे. काल रात्रीपासून खऱ्या अर्थानं वाशी असेल, कळंब असेल, धाराशिव, तुळजापूर या तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे. आणि आता मी कळंब तालुक्यातील भौला शिवारामध्ये आहे. आपण जर पाहिलं तर ही टोमॅटोची शेती आहे. या ठिकाणी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचं या अवकाळीच्या तडाख्यानं मोठं नुकसान झालेलं आहे. अगदी ही जी टोमॅटोची बाग आहे ती पूर्णपणे झोपल्याची परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यासमोर आता मोठं नवीन हे संकट उभं राहिलेलं पाहायला मिळतं. अगदी मोठ्या प्रमाणावर हा माल आलेला होता, मात्र या अवकाळीच्या तडाख्यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. हे शेतकरी आपल्या सोबत आहेत. मला सांगा किती एकर आहे नेमकं? 1 एकर आहे टोमॅटो. कधीपासून पाऊस सुरू झाला? काल सकाळी चालू झाला होता 10-11 वाजता ते रात्री पूर्ण रात्रभर 5 वाजेपर्यंत पाऊस होता. मग आता आणि किती हवा एवढी जोरात होती हम्म. की फार सगळं हे झालं. किती खर्च केला टोमॅटोचा? खर्च केलेला आहे 90,000 रुपये. मग आता किती उत्पन्न येते? आता उत्पन्न काय सांगता येणार नाही. 40 ते 35 25 ते 35 टनापर्यंत माल निघला असता टोमॅटोचा. मग भाव काय जो मिळेल त्याच्या हिशोबानं झालं असतं. पण आता काय होईल का नाही, आता सगळं खालून काळं पडणार, चिखल लागलेला आहे. आणि आता ऊन पडणार, ऊन पडल्यानंतर ते सगळं ही होऊन जाणार, नासून जाणार. आणि आता किती हाती लागेल, आता हे उचलायला गेलं तर उचलत पण नाही. आता हे उभा पण करता येत नाही, बांधलेले तारकाठी, त्याच्यामुळं आता अवघडच आहे. नुकसान येतं सगळं. आता काय काय नुकसानच मागणी आहे. आहे? शासनानं काय थोडीफार मदत करावी. बघू. आपण जर पाहिलं तरी अशी परिस्थिती आहे. अगदी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते शेतकऱ्याच्या टोमॅटोचं उत्पादन जे पीक आहे ते मातीमोल होण्याची परिस्थिती जी आहे ती अवकाळीने निर्माण केलेली आहे. त्यामुळे कुठेतरी सरकारनं मदत करावी अशी मागणी जी आहे ती टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यातून केली जाते. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, भौला, कळंब, धाराशिव.